नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सोशल पडीपणमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उभयान्वयी अव्यय याबद्दल माहिती घेणार आहोत। उभय म्हणजे काय? दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। उदाहरण पाहूया, पहाट झाली आणि रस्त्यावर माणसे धावू लागली। पहाट झाली हे एक वाक्य आहे, रस्त्यावर माणसे धावू लागली हे एक वाक्य आहे। तर या दोन्ही वाक्यांना आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडले गेले आहे। त्यानंतर पहा उदाहरण, 4 किंवा 5 मुले बसली। 4 मुले बसली किंवा 5 मुले बसली। मग किंवा या उभयान्वयी अव्ययाने या दोन्ही वाक्यांना जोडलेलं आहे। उभयान्वयी अव्ययाचे मुख्य दोन प्रकार आहेत। कोणते कोणते? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय। प्रधानत्व सूचक म्हणजे काय? मुख्य। प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार पहा, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय, न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आणि परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय। गौणत्व सूचक देखील 4 प्रकार आहेत। पहिला स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय, कारण बोधक उभयान्वयी अव्यय, उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय आणि संकेत बोधक उभयान्वयी अव्यय। तर आता पाहूयात प्रधानत्व सूचकचे प्रकार। तर या अव्ययाने जोडलेली वाक्ये एकमेकावर अवलंबून न राहता स्वतंत्र असतात। तर प्रधानत्व सूचकचा काय अर्थ आहे? तर दोन्ही वाक्ये स्वतंत्र असतात, ते एकमेकावर अवलंबून नसतात। त्यानंतर आता पहा उदाहरण, प्रशांत सकाळी उठला आणि शाळेत गेला। प्रशांत सकाळी उठला, प्रशांत शाळेत गेला। तर या दोन्ही वाक्ये एकमेकावर अवलंबून नाहीत आणि या उभयान्वयी अव्ययाने हे जोडलेली आहेत। तर याचे पहिला प्रकार आहे समुच्चय बोधक। तर त्याच्यामध्ये येतात आणि, व, अन, न, नी, शिवाय, आणखी, आणिक ही अव्यय पहिल्या विधानात आणखी भर घालतात। म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये ते भर घालतात। हे झालं आणि असं झालं, म्हणजे अशा प्रकारे ते भर घालतात। पहा उदाहरण, राजाने इशारा केला आणि सैन्य शत्रूवर तुटून पडले। आणि या उभयान्वयी अव्ययामुळे पहिल्या वाक्यामध्ये इथे भर पडलेली आहे। समुच्चय बोधकचा अर्थ कळालेला आहे तुम्हाला। तर अशा प्रकारे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय ही आहे। तर आता पाहूया विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय। तर विकल्प म्हणजे काय? हे किंवा ते, ऑप्शन। मग यामध्ये पहा कोणते अव्यय येतात? अथवा, वा, किंवा, की ही विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय असून दोन्हीपैकी एकाची निवड ते दर्शवितात। उदाहरण पहा, आपण चहा घेणार की कॉफी घेणार? चहा घेणार की कॉफी, हे किंवा ते इथे असं विकल्प इथे दर्शवला जातो। त्यानंतर पहा न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय। न्यूनत्वामध्ये पहा, न्यूनत्व म्हणजे काहीतरी कमतरता, काहीतरी उणीव इथे दर्शवली जाते। तर पहा कोणते ते अव्यय? पण, परंतु, परी, बाकी, किंतु, तरी ही आहेत न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय। आणि पहिल्या वाक्यामध्ये उणीव किंवा दोष, कमीपणा असल्याचे दर्शवतात। उदाहरण पहा, मरावे परी कीर्ती रूपी ओरावे। मरावे परंतु परी म्हणजेच काय? हे मरावे परंतु त्याच्यामध्ये काहीतरी उणीव इथे वाक्यामध्ये दर्शवले गेलेलं आहे। हे आपल्याला इथे लगेचच समजतं वाक्य वाचल्यावर। त्यानंतर पहा परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय। परिणाम म्हणजे इफेक्ट, एखाद्या घटनेचा दुसऱ्या घटनेवर होणारा परिणाम। म्हणून, सबब, यास्तव, तेव्हा, तस्मात, अतएव ही आहेत परिणाम बोधक उभयान्वयी अव्ययाची उदाहरणे। आणि यामध्ये दुसरे वाक्य हे पहिल्या वाक्याचा परिणाम दाखवितात। पहा उदाहरण, आता गौरीने मनापासून अभ्यास केला म्हणून तिला यश मिळाले। म्हणजे जे दुसरं वाक्य आहे तिला यश मिळाले, हे कशामुळे मिळालेलं आहे? तिने मनापासून अभ्यास केला म्हणून। म्हणजे पहिल्या घटनेचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला दिसून येतो या उभयान्वयी अव्ययाने, म्हणून इथे वापरलं जातं। तर आता पाहूयात गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्यय। तर यामध्ये एक प्रधान वाक्य व त्यावर अवलंबून असणारे दुसरे गौण वाक्य असेल तर त्यास गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्यय म्हणतात। पोलिसांनी चोरास पकडले कारण त्याने चोरी केली होती। तर पहा चोरास पकडणे हे प्रधान वाक्य आहे। त्याने काय केलं हे इथे महत्त्वाचं नाही आहे। चोरी केली किंवा काय केलं हे आपल्याला काही महत्त्वाचं नाही आहे, अवलंबून नाही आहे याच्यावरती। तर आता या गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार समजून घेऊयात। पहिला आहे स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय। स्वरूप या अव्ययावरून प्रधान वाक्याचे स्वरूप गौण वाक्यावरून समजते। उदाहरण, म्हणजे की, म्हणून जे। 2 डझन म्हणजे 24 वस्तू। म्हणजे काय कळालेलं आपल्याला या उभयान्वयी अव्ययामुळे तिचं स्वरूप कळालेलं आहे। त्यानंतर पहा कारण बोधक उभयान्वयी अव्यय। यामध्ये येतात कारण, का, की, कारण की ही उभयान्वयी अव्यय येतात। तर पहा इथे, मला माझ्या देशाचा अभिमान वाटतो का की ही माझी मायभूमी आहे। का की ही माझी मायभूमी आहे। का आणि की ह्या इथे वेगळ्या प्रकारे लिहिलंय, का की।
कारण की काकी. तर यामध्ये प्रधान वाक्याचे कारण हे गौण वाक्यामध्ये असते. मुख्य वाक्य कोणतं आहे? मला माझ्या देशाचा अभिमान वाटतो. याचं कारण काय आहे? कारण ती माझी मायभूमी आहे. हे आहे गौणत्वदर्शक वाक्य. त्यानंतर पहा, उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. यामध्ये कोणते उदाहरणे आहेत? म्हणून, सबब, याचं, कारण की ही उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असून याद्वारे गौण वाक्य प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू इथे दर्शवला जातो. त्याला नोकरी मिळावी म्हणून तो शहरात राहायला आला. म्हणजे पहा, हे जे काही गौण वाक्य आहे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू दर्शवतो. तो शहरात कशासाठी राहायला आलेला आहे? त्याला नोकरी मिळावी म्हणून. हे आहे त्याचा उद्देश, नोकरी मिळावी. शेवटचा प्रकार संकेत बोधक उभयान्वयी अव्यय. तेथे संकेत दर्शवला जातो. संकेत या शब्दाचा अर्थ अट असा असून जर, तर, जरी, तरी, ज्याला, त्याला, म्हणजे, ही, म्हणजे, की, ही संकेतबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. गरजेल तो पडेल काय? म्हणजे इथे या वाक्यामध्ये संकेत दर्शवला जातो आणि संकेत दर्शवण्यासाठी या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे ही उभयान्वयी अव्यय आपण समजून घेतलो. तर आता याचा सराव संच देखील पाहूया मित्रांनो. खालीलपैकी उभयान्वयी अव्ययी वाक्याचा पर्याय कोणता? त्याच्याजवळ पुस्तक आहे. औषधाचे परिणाम नंतर दिसले. महेश सावकाश चालतो. देह जाओ अथवा राहो. तर उभयान्वयी अव्यय पहा कुठे आलेला आहे? अथवा. इथे 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून हे असणारे आपलं योग्य उत्तर. हे काय आहे? विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. त्यानंतर पहा प्रश्न, बाका प्रसंग आलास तर कोणीही डगमगू नये. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा पर्याय कोणता? तर. प्रसंग आला तर कोणीही डगमगू नये. जर, तर हे कशामध्ये येतं? संकेत बोधकमध्ये येतं. म्हणजे 2 नंबरचा पर्याय इथे बरोबर असणार आहे. त्यानंतर पहा, पैसा आला की माणुसकी संपलीच. न्यूनत्वबोधक, उद्देशबोधक, परिणामबोधक का विकल्पबोधक? तर पहा इथे काय झालेलं आहे? पहिल्या घटनेचा परिणाम इथे दर्शवलेला आहे. म्हणजे काय असणार आहे? परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. त्यानंतर पहा, खालपैकी न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय असलेला पर्याय कोणता? न्यूनत्वबोधक म्हणजे काहीतरी कमतरता, उणी दर्शवली जाते. अथवा, आणि, बाकी, म्हणून. तर पहा, परिणाम न्यूनत्व म्हणजे काय? कमी दर्शवली जाते. मग याच्यामध्ये येणार आहे बाकी. तर पहा, आता शेवटचा प्रश्न, आपण संपत्ती हवी की सुख हवे? अधोरेखित शब्दाचा उभयान्वयी अव्ययी प्रकार कोणता? समुच्चय बोधक, विकल्पबोधक, न्यूनत्व का परिणाम? तर पहा, संपत्ती हवी की सुख हवे, हे की ते, असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हे कशामध्ये येणार आहे? विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये. तर अशा प्रकारे उभयान्वयी अव्यय हे आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलं. तर आता आपण केवल प्रयोगी अव्ययाबद्दल माहिती घ्या. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? मनातील आनंदाच्या, दुःखाच्या, आश्चर्याच्या, तिरस्काराचा इत्यादी प्रकारच्या उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाची अविकारी शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. तर पहा उदाहरणतः, ओ हो काय सुंदर देखावा आहे हा. तर पहा, ही जी काही केवल प्रयोगी अव्यय आहेत ते आपण उद्गार काढताना त्याच्या शेवटी आपण उद्गार चिन्हाचा वापर करतो. तर आता याचे प्रकार समजून घेऊयात. हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय. हर्ष म्हणजे काय? आनंद. आनंद व्यक्त करताना आपण या अव्ययाचा वापर करतो. कोणते आहेत ते? वा, वा वा, आहा, अहाहा, ओहो, आहा. म्हणजे हे झाले हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय. शोकदर्शक शोक व्यक्त करताना, दुःख व्यक्त करताना आपण याचा वापर करतो. अरे रे, आई ग, अगाई, आई आई, ॲ. आश्चर्य व्यक्त करताना आपण आश्चर्यकारक केवल प्रयोगी अव्ययाचा वापर करतो. औ, ओहो, बापरे, अबब, आहा, अरे चा. प्रशंसा म्हणजे कौतुक करताना आपण या अव्ययांचा वापर करतो. शाबास, वा वा, छाऊटी, खाशी, भले. संमती देण्यासाठी आपण अशा प्रकारच्या केवल प्रयोगी अव्ययाचा वापर करतो. हा, जी, ठीक, अच्छा, बरं आहे. विरोधदर्शक विरोध दर्शवताना आपल्याला एखाद्या गोष्टीचा विरोध करायचा असेल तर आपण असे उद्गार हे तोंडातून बाहेर काढतो. छे, छट, छे, छे, च, अह. त्यानंतर संबोधन दर्शक संबोधन करताना एखाद्या व्यक्तीला हाक मारताना अग, अरे, ए, अहो, अगा. तिरस्कार दर्शक तिरस्कार दर्शवण्यासाठी शी, छी, थू, छत अशा प्रकारचे हे आहेत तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय. त्यानंतर मौन दर्शक मौन, गप, चिप, गुपचिप. तर अशा प्रकारे ही आहेत केवल प्रयोगी अव्यय ज्याचा वापर आपण मनातील उत्कट भावना व्यक्त करताना हे करतो. तर आता या आधारित जे काही सराव संच आहे ते पाहूया. अरे रे खूप वाईट झाले. वाक्यातील केवल प्रयोगी वाक्याचा प्रकार कोणता? अरे रे म्हणलेलं आहे. म्हणजे काय? दुःख व्यक्त केलेलं आहे. म्हणजे कशामध्ये येणार ते? शोकदर्शक मध्ये 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आश्चर्य येणार नाही, संबोध येणार नाही, हर्ष येणार नाही. छे छे मला त्याला भेटण्याची इच्छा नाही. या वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय ओळखा. छे छे म्हणलेलं आहे. मौन दर्शकमध्ये येतं का? हे नाही. आनंद होतोय काय? ते नाही. विरोध
तर हे आहे योग्य. शोक इथे दुःख झालेलं आहे का? नाही. विरोध दर्शवलेला आहे, छे छे, म्हणून इथे विरोध दर्शक असणार आहे, हे योग्य उत्तर. त्यानंतर पुढेपैकी हर्षदर्शक असलेले केवलप्रयोगी अव्यय कोणते? हर्षदर्शक म्हणजे काय? आनंद. अरे रे, बाप रे, आहा, छे. तर पहा, आनंद कोणत्या शब्दाने आपण व्यक्त करतो? आहा हा या शब्दानं. त्यानंतर पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा म्हणलेलं आहे. हर्षदर्शक आनंद, ओहो. संमतीदर्शक हा, प्रशंसादर्शक शाबास, शोकदर्शक छान. तर चुकीची जोडी पहा कोणती असणार आहे? 4 नंबरच्या पर्यायात. शोकदर्शक म्हणजे दुःख व्यक्त करताना आपण छान म्हणत नाही, म्हणून हे असणार आहे चुकीची जोडी. शेवटचा प्रश्न पहा, खालीपैकी केवल प्रयोगी अव्ययी शब्द कोणता? केवल प्रयोगी म्हणलेलं आहे हिमालय, हुशार, संतापले, बापरे. तर पहा, हिमालय तर पर्वताचं नाव आहे म्हणजे हे विशेष नामामध्ये येतं. हुशार एखाद्या व्यक्तीबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे म्हणजे हे विशेषण आहे. संतापले हे क्रियापद आहे. बापरे असणार आहे केवल प्रयोगी अव्यय, कारण इथे आलेलं आहे उद्गार चिन्ह. हे आहे याचं योग्य उत्तर. तर अशा प्रकारे मुलांना आपण आजच्या या व्हिडिओमध्ये उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय या दोन्ही घटकाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. जर तुम्हाला कोणत्या पार्टबद्दल डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ इथे पाहायला मिळतील. धन्यवाद.